हॅलो फ्रेंड्स, मी अभिषेक सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. लास्ट लेक्चरला आपण न्यूटन रॅप्सन मेथडचा विंटर 2025चा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. या लेक्चरमध्ये आपण विंटर 2024च्या एक्झामला आलेला क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग क्वेश्चन काय दिलाय बघूया. क्वेश्चन नंबर 2, युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड द रूट ऑफ द इक्वेशन x⁴ - x - 9 इज इक्वल टू 0. कॅरी आउट 3 इटरेशन्स. ओके, विंटर 2024ला आलेला आपल्याला क्वेश्चन आहे. आता एक लक्षात येत आहे का बघा, ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एफ ऑफ एक्स फाइंड आउट करता येईल. यल लेट काय करतो आपल्याला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इक्वेशन काय आपल्याकडं x⁴ - x - 9. त्याच्यावरून आपण कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय, एफ ऑफ एक्सएन. एफ ऑफ एक्सएन कशी व्हॅल्यू काढतोय आपण एक्सएन ची, मला आहे असा सगळा एफ ऑफ एक्स लिहून घ्या. x⁴ - x - 9 आणि एक्स जिथं जिथं आहे त्याच्या बेसला काय लिहायचं आपल्याला, पायाला काय लिहायचं, एन लिहायचं आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतरची स्टेप काय असते आपलं, याचं डेरिव्हेशन काढा. म्हणजे कोणाचं डेरिव्हेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणाचं, एफ ऑफ एक्सचं d/dx. कोणाचं, x⁴ साठी मायनस d/dx x आणि डेरिव्हेशन ऑफ 9 विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करायचा. मग ह्याचं डेरिव्हेशन काय असते आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे डेरिव्हेशन एकदाच काढायचं, त्यामुळे एफ डॅश आला हा d/dx साठी इज इक्वल टू x⁴ चं डेरिव्हेशन काय असते हो, हा 4 समोर येणार आहे आणि x आहे असा आणि 4 - 1 3. म्हणजे आपण कोणता फॉर्म्युला वापरतो इथं, d/dx x⁴n वाला. काय फॉर्म्युला, n इंटू x⁴n - 1. त्याच्यानुसार याचं डेरिव्हेशन काय होतं, 4x³ मायनस एक्सचं डेरिव्हेशन काय असते हो, 1. आणि त्याच्यानंतर हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेशन काय असतं, 0. मग आपण याला असं लिहू शकतो का, पहिला ह्याला इरेज करूया. इथं आपण काय मिळतं, एफ डॅश ऑफ एक्स आणि इथं काय मिळालं, 4x³ - 1. ओके, हा 0 लिहिला नाही तरी चालतोय. आपण एफ ऑफ एक्सएन काढलाय, तसं आपल्याला एफ डॅश ऑफ एक्सएन काढायचा आहे. आपण पहिला काय करूयात, एफ डॅश ऑफ एक्स जो काय आलाय तो लिहून घेऊयात. काय आपल्याकडे मिळालं, 4x³ - 1. पण आपल्याला n पाहिजे, त्यामुळे एक्स जिथं आहे तिथं काय करायचं, त्याच्या शेजारी फक्त त्याच्या बेसला काय लिहा, n. म्हणजे एफ ऑफ एक्सएन आणि एफ डॅश ऑफ एक्सएन ह्या दोन्ही आपल्याला व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतरची स्टेप आपली असते इनिशियल रूट फाइंड आउट करायची. क्वेश्चन मध्ये कुठे इनिशियल रूट दिलाय का, म्हणजे x0 ची व्हॅल्यू दिली आहे का, नाही दिलेले. त्यामुळे आता आपल्याला या क्वेश्चन साठी पहिला काय करायचं, इनिशियल रूट फाइंड आउट करायचा. मग इनिशियल रूट कसा फाइंड आउट करायचा, तर समोर लक्ष द्या, मी काय करतोय बघा. आपल्याकडे जे काही इक्वेशन आहे हे एफ ऑफ एक्स, त्याला आपण काय करूयात, इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. आणि इथं काय करायचं, एफ ऑफ एक्स बरोबर जे काही इक्वेशन दिलंय त्याला काय करायचं, इक्वेशन नंबर 1. आणि इथं व्हॅल्यू पुट करायच्या, पुट इथं असं लिहात वाटलंच तर, फाइंडिंग इनिशियल रूट. कोणता, x0 ची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी आपण काय करतो, आता सोडवतोय. काय करतोय आपण, ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. कोणत्या, पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 1. ह्याच्यामध्ये x च्या जागी 0 पुट करायचं. इक्वेशन काय आपलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁴ - x - 9. x च्या जागी 0 पुट करा, हा 0 झाला. इथं 0⁴ - 0 - 9. म्हणजे ह्याचा आन्सर किती आलं तुमचं, -9. हे कसं आहे, निगेटिव्ह. ठीक आहे, आपल्याला कुठंपर्यंत करायचं आहे, अपोजिट साईन येत नाही तोपर्यंत. आता जर x0 पुट केलं तर आन्सर कसं आलं, निगेटिव्ह. त्याच्यानंतर आता आपण काय करूयात, पुट x इज इक्वल टू 1 पुट करूयात. x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन काय आपल्याकडं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁴ - x - 9. x च्या जागी 1 पुट करा, 1⁴ - 1 - 9. आन्सर काय ते बघायचं, 1 - 1 0 आणि हा राहिलेला -9. म्हणजे ह्याचा सुद्धा आन्सर काय आला आपलं, -9. हा सुद्धा कसा आपल्याकडं, निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला आन्सर आता पॉझिटिव्ह येणं गरजेचं आहे. जोपर्यंत पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या. नेक्स्ट स्टेपला पुट x इज इक्वल टू, हा 1 पुट केला, आता 2 पुट करूयात इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आपल्याकडं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁴ - x - 9. x च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची, 2. इथं काय होतंय बघा, x च्या जागी काय पुट करायचं आहे, 2⁴ - 2 - 9. आता याचा आन्सर किती येते ते चेक करूयात आपल्याला कॅल्सीवर. काय टाइप करायचं आपल्याला, 2⁴ - 2 - 9. आन्सर येते याचा 5. म्हणजे ह्या दोघांच्यात बघितलं तर इथं काय आला आपला आन्सर, पॉझिटिव्ह आलेलं आहे. म्हणजे असं म्हणू शकतोय,
आणि प्लस आन्सर कोणामुळे मिळालंय 1 मुळे, 1 मुळे आपल्याला आन्सर कसं आलं निगेटिव्ह आणि 2 मुळे कसं आलं पॉझिटिव्ह, म्हणजे f ऑफ 1, therefore f of 1 and f of 2 have अपोजिट साइन. हे तर लक्षात आलं की 1 आणि 2 मुळे ज्यावेळी व्हॅल्यू पुट केला 1 एक्सच्या जागी 1 पुट केलं त्यावेळी निगेटिव्ह आणि 2 पुट केलं त्यावेळी पॉझिटिव्ह आलं. आता एक लक्षात घ्यायचं, आपल्याला इनिशियल रूट फाइंड आउट करायचा, x0 फाइंड आउट करायचा. मग तो कोणाला घ्यायचा, तर इथं चेक करा, इथं 9 आहे आणि हा काय आहे 5, हा -9 आहे, हा +5 आहे. जर आपण एक नंबर लाईन ड्रॉ केली, तर इथं 0 असणार आणि ह्या साईडला कुठेतरी आपला हा 5 असणार आहे पॉझिटिव्ह वाला आणि या साईडला कुठेतरी काय असणार आपला -9. मग याच्यामध्ये चेक करा 0च्या जवळ कोणता नंबर आहे, 5 जवळ आहे की 9 जवळ आहे, तर कुठला नंबर जवळ असणार आहे 5. त्यामुळे हा जो काय 5 जो काही आहे हा काय असणार आहे 9 आणि 5 मध्ये सगळ्यात जवळचा नंबर कुठला आहे 5 आहे. त्यामुळं आपण इनिशियल रूट जे काही लिहिणार आहे, देअरफॉर इनिशियल रूट म्हणजेच कोणतं x0 जे काय असणार आहे हे 5 जवळ असल्यामुळं आपण काय म्हणतोय, आपल्याला काय केलं आता इनिशियल रूट आपल्याला मिळालेला आहे. तर आपण कसा फाइंड आउट केला होता 9 आणि 5 मध्ये, 0च्या जवळ 5 असतोय आणि हे जे काय 5 कोणामुळे आन्सर आला होता 2 मुळे, त्यामुळे आपला इनिशियल रूट काय आला होता 2. आता आपल्याला काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन रॅप्सन मेथड आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून या दोन व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि मग आपलं इटरेशन फाइंड आउट करायचे आहेत. मी इथे लिहिणार काय अकॉर्डिंग टू न्यूटन रॅप्सन मेथड. ठीक आहे. आता न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, xn+1 इज इक्वल टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. ठीक आहे. आता इथं काय करा, हा आहे असा xn+1, हा xn आहे असा मायनस f ऑफ xn कुठे आहे बघा, आपण सुरुवातीला लिहिला होता, काय येतो xn⁻⁴ मायनस xn मायनस 9 डिवायडेड बाय इथे काय असणार आहे 4xn³ मायनस 1. बरोबर आहे का, बरोबर आहे लिहिलेली व्हॅल्यू. ह्याला आपण काय करतोय बॉक्स करतोय आणि व्यवस्थित ह्याला काय करत, इक्वेशन नंबर आता 1 अगोदर दिलं होतं त्यामुळे आता इथं 1 देऊन चालणार नाही, ह्याला आपण काय म्हणत इक्वेशन नंबर 2. आणि आता आपण काय करूयात इटरेशन फाइंड आउट करूयात. इथे लिहिणार काय फर्स्ट इटरेशन. आता फर्स्ट इटरेशन मध्ये न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये काय करत असतो, पुट n इज इक्वल टू 0. पहिल्या स्टेपला आपण फर्स्ट इटरेशनला n ची व्हॅल्यू 0 पुट करतोय अँड x0 इज इक्वल टू म्हणजेच इनिशियल रूट किती आला आपला 2, x0 इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 मध्ये ह्या दोन व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. इक्वेशन 2 आहे असं लिहून घ्या. पहिला काय दिलं इक्वेशन, xn+1 xn मायनस xn⁴ मायनस xn मायनस 9 डिवायडेड बाय 4xn³ मायनस 1. याच्यामध्ये आता पहिला n ची जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे 0. इक्वेशन काय होणार आहे इथं x0+1 x0 मायनस x0⁴ मायनस x0 मायनस 9 डिवायडेड बाय 4x0³ मायनस 1. जिथं जिथं n होता तिथं 0 पुट केलं. आता ह्याचे ऍडिशन किती होते बघा, 0+1 काय होणार 1 आणि x0 0 x x0 जिथं आलंय तिथं आपल्याला काय पुट करायचं आहे 2, म्हणजे x0 च्या जागी काय होणार 2 मायनस 2⁴ मायनस 2 मायनस 9 डिवायडेड बाय 4 x0 आहे ना इथं 2⁵ मायनस 1. आपण काय केलं याला n ची जागी 0 पुट केलं, त्याच्यानंतर x0 च्या जागी काय पुट करतोय 2. आता याचा आन्सर आपण काय करूयात कॅल्सिओ रूट फाइंड आउट करूयात. काय टाइप करायचं आपल्याला 2 मायनस फ्रॅक्शन मध्ये 2⁴ मायनस 2 मायनस 9 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट 2³ 2 चा घातांक किती असणार आहे 3 मायनस 1. आन्सर किती आहे त्याचा 1.8387. म्हणजे आपलं काय झालं इथं x1 ची व्हॅल्यू मिळाली. x1 किती मिळाला 1.8387. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला फर्स्ट इटरेशन कंप्लीट झालं. आता इथे काय करूयात आपण सेकंड इटरेशनला कोणती व्हॅल्यू पुट करायची असते, n ची व्हॅल्यू तर 0 पुट केली. मग आता इथे काय येणार आहे पुट n इज इक्वल टू 1 अँड इथे काय x0 होता ना, आता काय येणार आहे इथं x1 आणि x1 चा आन्सर काय आपल्याकडं 1.8387 इन इक्वेशन नंबर 2. तर आपण याला काय नंबर दिलाय इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 मध्ये परत इक्वेशन लिहून घ्या. काय इक्वेशन आहे xn+1 xn मायनस xn⁴ मायनस xn
मायनस 9 डिवायडेड बाय 4xn³ मायनस 1. आता याच्यामध्ये पहिला आपल्याला काय पुट करायचं आहे, 1 पुट करायचं आहे यांच्या जागी, म्हणजे इथे काय होणार 1 + 1. xn म्हणजेच काय x1 मायनस इथे काय x यांच्या जागी 1 आला, हा रेस टू 4 आहे, x1 मायनस 9 डिवायडेड बाय 4x यांच्या जागी काय आला 1 रेस टू 3 मायनस 1. आता x1 पुट केल्यानंतर हे 1 + 1 काय होणार आहे x2. जिथं जिथं x1 झालं तिथं x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे 1.8387. ओके, मायनस परत 1.8387 रेस टू 4 मायनस x1 म्हणजेच काय 1.8387 मायनस 9 डिवायडेड बाय काय येणार आहे 4 ब्रॅकेट x1 ची किंमत 1.8387 रेस टू 3 मायनस 1. आता परत आपल्याला काय करायचं आहे, कॅल्सीचा यूज करून ह्याला सिम्प्लिफाय करून घेऊयात. काय आन्सर येते ते बघूयात. काय टाईप करायचं आहे 1.8387 मायनस फ्रॅक्शन मध्ये 1.8387 रेस टू 4 मायनस 1.8387 मायनस 9 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट 1.8387 रेस टू 3 मायनस 1. आन्सर येते याचा 1.8139. म्हणजे x2 किती मिळालं आपल्याला 1.8139. आपलं सेकंड इटरेशन इथं कंप्लीट झालं. आता काय करायचं, थर्ड इटरेशन फाइंड आउट करायचं आहे. इथं लिहिणार थर्ड इटरेशन. थर्ड इटरेशन मध्ये आपण काय केलं होतं, सेकंड इटरेशनला यांची व्हॅल्यू 1 पुट केली होती. आता थर्ड इटरेशनला काय करायचं आहे, व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे, पुट n = 2. कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, n = 2. अँड इथं x1 लिहिला होता, तर आपल्याला काय करायचं आहे, x2 = 1.8139 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 मध्ये आपल्याला n ची व्हॅल्यू 2 आणि x2 ची व्हॅल्यू आता आलेली आपल्याला काय करायची आहे, पुट करायची आहे. इक्वेशन 2 काय आहे बघा आपल्याकडे इथं लिहिलेलं आहे, तेच लिहूया. तिथं काय लिहायचा, xn + 1 = xn मायनस xn रेस टू 4 मायनस xn मायनस 9 डिवायडेड बाय इथं काय येणार आहे 4xn रेस टू 3 मायनस 1. इक्वेशन 2 लिहून घेतलं. पहिला आपण n ची व्हॅल्यू 2 पुट करूयात, म्हणजे इथं काय होणार आहे x 2 + 1 = यांच्या जागी काय येणार आहे 2 येणार आहे मायनस x 2 रेस टू 4 मायनस x2 मायनस 9 डिवायडेड बाय 4x2 रेस टू 3 मायनस 1. ह्या स्टेप मध्ये आपण काय करतोय, जिथं जिथं n आहे तिथं फक्त काय करतोय, ही 2 पुट करतोय. त्याच्यानंतर आता इथे याला सिम्प्लिफाय करा. 2 + 1 काय होणार आहे 3. आणि इथे या साईडला काय करणार आहे, x2 जिथं जिथं आलं तिथं आपल्याला हे आन्सर पुट करायचं आहे. कोणतं 1.8139. मग इथे x2 आहे, मग इथे काय होणार 1.8139 मायनस परत इथं काय 1.8139 रेस टू काय आहे 4. ओके, त्याच्यानंतर मायनस x2 आहे, x2 म्हणजेच काय 1.8139 मायनस 9 डिवायडेड बाय 4 इंटू x2 म्हणजेच काय 1.8139 रेस टू 3 मायनस 1. आता ह्याला सिम्प्लिफाय केलं की आपल्याला काय म्हणतंय x3 ची आन्सर मिळते. टाईप करूयात आपण याला आणि x3 चे आन्सर फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं आहे 1.8139 मायनस फ्रॅक्शन 1.8139 रेस टू 4 मायनस 1.8139 मायनस 9 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट 1.8139 ब्रॅकेट रेस टू 3 मायनस 1. याचा आन्सर येते परत 1.8133. जरा जरी टाईप करताना चुकलं तर आपला आन्सर चेंज होऊ शकतो. मी इथं ब्रॅकेट टाकायचा राहिला होता त्यामुळे आन्सर वेगळा याचा प्रॉब्लेम समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.